लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। आज वीर शिरोमणी पृथ्वीराज चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, तर काय सांगा? वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह सार्वजनिक जयंती उत्सव समिती छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं 2 दिवसापूर्वी आम्ही वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्साहात साजरी केली। त्याला जिल्ह्यातल्या सगळ्या समाज बांधवांनी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। आज दिल्ली सम्राट पृथ्वीराज सिंह यांची 500 आणि या जयंतीच्या निमित्तानं पृथ्वीराज सिंह यांनी दिल्लीवर आपला कब्जा मिळवलेला आहे। त्यावेळेस दिल्ली ही त्यांच्या ताब्यात होती आणि सम्राट म्हणून, एक राजा म्हणून त्यांनी त्या काळच्या मुघलामध्ये त्यांची दहशत होती। पृथ्वीराज सिंह यांनी जे काम या देशासाठी त्यांनी जे शौर्य केलेले आहे, त्यांचा जो स्वाभिमान आहे, त्यांची जी राष्ट्रभक्ती आहे ती इतिहासात आहे आणि ती वाखाणण्याजोगी आहे। त्याच्यामुळे आज आपण भारतीय या ठिकाणी स्वातंत्र्यात वावरतो आहोत। या महापुरुषांनी केलेलं त्याग, त्यांनी केलेलं बलिदान, त्यांची राष्ट्रभक्ती हीच या मातृभूमीला आज, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आहोत आणि म्हणून आज या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या वतीनं ही 589वी जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत प्रातिनिधिक तत्वावर। यामध्ये उपस्थितांचे नाव सांगा। यामध्ये जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष लालचंदजी ताटू, या ठिकाणी जयंती समितीचे स्मारक समितीचे या ठिकाणी सचिव जगतसिंगजी परिहार, या ठिकाणी जयंती समितीचे सहसचिव वासुदेवजी राजपूत, त्यानंतर जयंती समितीचे उपाध्यक्ष हे विशाल सिंगजी चौहान आणि इतर जे जयंती समितीचे सदस्य नारायण मेहर, भाऊसिंगजी बैनाडे आणि इतर सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। उपाध्यक्ष काही बोलू शकता? आज भारताचे अंतिम हिंदू सम्राट पृथ्वीराज सिंह चौहान यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो व त्यांच्या जयंतीबद्दल सर्व तमाम जनतेस कोटी कोटी शुभेच्छा देतो। आपणास माहित आहे की सम्राट पृथ्वीराज सिंह चौहान हे एक राजपूत होते, पण ते फक्त राजपूतच नव्हते, ते क्षत्रिय होते आणि क्षत्रिय यांचा धर्मच होता की समाजातल्या बहुजन समाजांचा त्यांची रक्षा करावी आणि त्यांचं कल्याण कसं व्हावं हा त्यांचा हेतू होता। तर मी हे सांगू इच्छितो आपल्या सर्वांना की सम्राट पृथ्वीराज सिंह चौहान हे फक्त राजपूतच नसून ते सर्व बहुजनांचे आहेत। सम्राट पृथ्वीराज सिंह चौहान यांची आज आपण 859वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करीत आहोत। या ठिकाणी त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय बालपणापासूनच त्यांना वयाच्या 13व्या वर्षीच राजगद्दी दिल्लीची सांभाळावी लागली। त्यांच्या वडिलांच्या अकस्मात निधनानंतर कमी वयातच त्यांना राजगद्दी सांभाळावी लागली आणि एवढ्या बालपणापासूनच त्यांनी एक अतुल्य असा पराक्रम दाखवला आणि त्या काळात सम्राट पृथ्वीराज सिंह चौहान यांची पूर्ण भारतभर सत्ता होती आणि ते एकमेव हिंदू आणि शेवटचे सम्राट होते। त्यांनी त्यांचं जे तराईंचं जे युद्ध आहे ते विशेष आहे। मोहम्मद गौरीजी, आपण आता राजांना कला प्रदर्शन करण्यासाठी होकार कळवा। जसं त्यांनी हो म्हटलं त्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी शब्दभेद करून मोहम्मद गौरीच्या कंठामध्ये तो बाण मारला आणि त्याला जागीच गतप्राण केलं। याच्यानंतर तो आणि त्याचा मित्र यांनी स्वाभिमानाने स्वतःच्या हातातली सुरी काढून अगोदर चंद्रदयानी पृथ्वीराज सिंह चौहान यांच्या छातीमध्ये खुपसली व त्याच्यानंतर स्वतःही मारून त्यांनी स्वाभिमानानं आत्मत्याग केला। तर शेवटच्या क्षणापर्यंत सम्राट पृथ्वीराज सिंह चौहान हे कधीच नाही हरले। एक अतुल्य देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सम्राट पृथ्वीराज सिंह चौहान। यावेळेस जे उपस्थित मान्यवर आले त्या सगळ्यांचे आभार, धन्यवाद।